नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर बोधकथा। दोन भांडी ही कथा आपल्याला शिकवते की आपली ताकद आणि कमजोरी समजून घेणं किती महत्त्वाचं आहे। एका ओढ्याच्या काठावर दोन भांडी पडून होती, एक तांब्याचं भांड आणि दुसरं मातीचं भांड। एके दिवशी मुसळधार पाऊस पडला, ओढा भरून वाहू लागला आणि पाण्याच्या प्रवाहात दोन्ही भांडी वाहू लागली। तांब्याचं भांड म्हणालं, अगं मातीच्या भांड्या, माझ्या जवळच राहा, मी मजबूत आहे, तुला सुरक्षित ठेवेन, तुला काही होऊ देणार नाही। तेव्हा मातीचं भांड म्हणालं, भाऊ, तुझा हेतू चांगला आहे, पण जर प्रवाहात आपण दोघं एकमेकांना धडकलो तर मी लगेच तुटून जाईन। तुझ्याजवळ राहणं माझ्यासाठी धोकादायक आहे, म्हणून मी थोडं दूर राहते। आणि खरंच तांब्याचं भांड प्रवाहात इकडे तिकडे आपटत होतं, पण मातीचं भांड शहाणपणाने बाजूला वाहत राहिलं। शेवटी ते सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचलं। तर मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकलो? तर आपण आपल्या मर्यादा ओळखणं फार गरजेचं आहे। इतरांवर अवलंबून न राहता आपल्या ताकदी कमजोरीनुसार निर्णय घेतले तर जीवनात आपण सुरक्षित राहू शकतो। मित्रांनो, ही कथा आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर बोधकथेसोबत। धन्यवाद।